आजपासून महाशिवरात्रीच्या अनुष्ठानाला प्रारंभ होत आहे. सृष्टीतलं सर्वात मोठं कार्य सुरू होतं. समुद्र मंथन. एकीकडे देव, दुसरीकडे दैत्य. दोघांचे हात एकत्र, पण मन मात्र वेगळं. मंथन सुरू झालं आणि समुद्रातून अनेक रत्न निघाली. पण अचानक भयानक धूर, काळोख आणि जीवन संपवू शकणारं महाविष बाहेर पडलं. हलाहल. ते विष इतकं प्रचंड होतं की ना देवाने त्याला हात लावला, ना दैत्यांनी त्याचा विचार केला. सगळेच घाबरले. संपूर्ण त्रैलोक्य विषामुळे थरथरू लागलं. शिव मात्र शांत होते. हिमालयामध्ये बसलेला एक योगी. त्यांना कळलं, जर हे विष पसरलं तर सृष्टी वाचणार नाही. त्यांनी ना सभा बोलवली, ना चर्चा केली, ना कोणाची मतं विचारली, ना कारणं विचारली. शंभूशंकर उठले आणि अवघं विष पिऊन टाकलं. देव आश्चर्यचकित झाले. दैत्य स्तब्ध झाले. सृष्टी वाचली. शिवांना त्रास न व्हावा म्हणून देवी पार्वतीने त्यांच्या कंठामध्ये विष थांबवलं आणि तेव्हापासून ते निळकंठ झाले. आपल्या जीवनातील हलाहल म्हणजे राग, द्वेष, गैरसमज, असुरक्षितता, भूतकाळ, ईर्ष्या, ताण. आपण हे विष हळूहळू दाबून टाकायला हवं. मी माझ्यातला हलाहल दाबून टाकतो अशी प्रार्थना या शुभ दिवशी करायची. ओम नमः शिवाय.